भजनी मंडळ दिंडी क्रमांक 37 राताच्या पाठीमागे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी 16. भजनी मंडळाचं काय मॉनिटर भजनी मंडळाचे मुख्य जे आहेत बर ते आणि यांची टीम काय भजनी मंडळाचं नाव भजनी मंडळाचं नाव जय हरी आणि गाव कुठलं आहे तुमचं गोटी खुर्द गोटी म्हणजे गोटीचे जे का सगळे तुम्ही नाही पंचकृषीचे मग ह्या वारीच्या वेळेस तुम्ही एकत्र राहता आणि गोटीमध्ये किती जण आहेत तुम्ही भजनी मंडळात आम्ही 2 जण आता ह्या दिंडीमध्ये हा आणि मग इकडे हे वारी पुरते तुमचे भजनी मंडळी म्हणायचे हा वारी पुरते बर आणि आता ही किती वारी तुमची ही वारी आता 37वी बरेच वर्ष झाली मग साधारण 12-36 3 टप्पा झाली जवळपास कशा प्रकारचा आनंद आहे भरपूर आनंद एकदम मनासारखा मग आता दिंडीत भजन करता थोडंफार आता वयामानुसार दमलं गाडीत वगैरे असं बस चालू वर्षीच बसायला एक पार नाही तर मग बसत नव्हते अजिबात अजूनपर्यंत बसतोच नाही गाडीमध्ये पण चालू वर्षी आधी पाळी बस आता वयामानांना आता 78 चालू आहे बरं त्या उद्देशानं थोडीशी तकलीफ होती मग बसतो आता दिंडीत सगळ्यात महत्वाचा काकडा संपूर्ण मुकत घेतो आहे आणि तुम्हाला सहकार्य आता साथ देतात का नाही का तुमचाच गळा काढून घेतात नाही देतात साथ भरपूर मंडळी साथ द्यायची बरं आणि कोण कोण म्हणजे आता किती जण म्हणतात अभंग हे तर तुम्हाला पिपरीचे 2 जण आहे 3 जण बबन अर्जुन आणि मधू आपला सामनगावचा संजू आमचा एक जोडीदार आहे त्याचं नाव कचरू अशी बरीच मंडळी आपल्याला साथ करते हरिभाऊ बरं आता पांडुबाबा आमचे विनेकरी आपले तांबे दशरथ तांबे याची भरपूर मंडळी आपल्याला साथ करायला मागे बरं आता परतीला असता का तुम्ही नाही परतीला वेळेस नसता आणि तुळशीवाली रेखाबाई आशाबाई अशा ह्या तुळशीवाल्या असतात झेंडेकर राहतात गुलाबाई असे बरेच पोरं झेंडा घेऊन चालतात पाठीवाला राहतो सुरेश बोरसली तू पाठी घेऊन राहतो सतत उभा बरोबर आणि भजनी मंडळाचा आता तुम्ही सकाळचा काकडा इथे सगळ्या काकडा म्हणता का रस्त्याने अर्धा नाही काकडा बावळापर्यंत 3 मालिका आणि काकडीची 4 मालिका इथं जागेवर घेतो आम्ही ठिकाणीवर त्याला साधारण किती वेळ लागतो 1 तासभर लागतो बरं आणि मग राहतो किती तिथून पुढं काकडा तिथून पुढे मग दिवसभर सगळं बघ मग वासुदेव पांगोळ नाट टोटल किती हे बाग आहे त्याच्यात त्याच्यात तसे बाग जर पाहिजे ना तर 7 मालिका काकडीला आणि तिथून पुढे मग नाट वाराचे अभंग काही असे निवडक अभंग ते भरपूर दिवसभर गवळणी असं भरपूर चालतंय आमचं मग सगळा काकडा समजा घ्यायचा ठरला तर मग 4 वाजता हरिपाठ म्हणजे ठिकाणी आरती सगळा काकडा घ्यायचा म्हणलं तर मग साधारण किती वेळ लागतो हो तो संपतच नाही किती वेळा त्याचं संपत नाही ना ते काय साधं ज्ञान भांडार नाही कधी ते संपायसारखं नाहीच 24 तास करीत बस किती आयुष्यभर तरी पूर्ण संपणार नाही एवढं मोठं ते भांडार आहे बर आणि आता कवर वारीच्या डोक्यात किती वर्ष करायचे काय जोपर्यंत पांडुरंग येईल तोपर्यंत जावंच असं वाटतंच राहतच नाही घरी दमून निघत नाही अजिबात नाही हे आता कुठं जाता का ही वारी सोडता अजून कुठं मग असं बस ना जातो कुठे असं मोठ्या वारीत कुठं काय मोठ्या आळंदी पायी वारी 15 दिवस बरं आणि कार्तिकीच्या वेळेस आणि पौष वारीला त्र्यंबकेश्वर 8 दिवस बरोबर पायी षष्टीला एसटीला जातो त्या षष्टीच्या टायमात आमचा सप्ताह असतो गावात बरं त्याच्यामुळे पायी जाता येत नाही मग एसटीने आपलं दर्शन करून यायचं बरं धन्यवाद बोला आता कोणी बोला नाव सांगा माझं पांडुरंग निवृत्ती पेकळे माड सांगवी बरं आता तुमची किती वारी माझी 14वी वारी चालू आहे आता 14वी सुरुवातीपासूनच तुम्ही विना घेतला का नाही आता नाही 12 वर्ष आपला 14 वर्षापासून घेतो विना आणि आता शिवाजी भाऊच्या जशी दिंडी चालू झाली तसे मी आता त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि पंढरपूर ते परत रिटर्न त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीला फेरी मारून मग नंतरच घरी जातो आम्ही असं आमचं व्रत हे त्याच्यामुळे आम्ही तसं असं कुठं धडसोड करीत चालत नाही असं माघारी नेऊनच पोहोचवायचं हो माघारी देवाला तिला स्थापन करायचं समाधीवर त्यांची आरती घ्यायची अभिषेक करायचा आणि कुशावर आंघोळ करून नंतर परत निघायच्या टायमाला परत दादांचं दर्शन घ्यायचं नंतरच आपल्या घरची वाट धरायची बा घरी जायचं तसं काय आम्हाला
बरं. आणि आता निघाल्यानंतर ना आता ही वारी सोडता अजून कुठल्या कुठल्या वाऱ्याला जातात? मी रामवारी आजी आमची 15 दिवसाची वारी म्हणजे काय मला सांगा. रामाचं मंदिर आहे आमचं काळराम मंदिर नाशिकला पंचवटीत. मंदिर, हा. ती 15 दिवसाची वारी अशी आमच्या गावापासून आम्ही भजन म्हणत तिकडे जातो. आणि परत 1 महिन्याची वारी दादांची येते त्र्यंबकेश्वरची. मग त्या वारीला मग आम्ही जातो असं. बरं. आणि आता हे विना घेऊन चालायचं सोपं काम नाही. आणि आता टप्पे ही तल्लेच मोठाले आहेत. आणि परतीचे तर काय सांगूच नका. परतीला निम्म्या दिवसात जाते 40 38 40 35 38 40 35. वय वर्ष माझं आता 73 चालू आहे रनिंग. बरं. आता चालताना असं तो चालितो बरोबर माझे गुडघे गाडगे तोच बरोबर करतोय सगळं. मला काय करत अजून तर काही नाही. अजून तर काही तकलीफ नाही आहे. त्यांचं जेवढं पांडुरंगाचं जेवढं बोलव नाही तोपर्यंत मी चालणारच. त्याच्या पाठीमागं पूर्वजन्माचे पुण्य कुठेतरी आहे का असं वाटतं का? आहे ना, देवाचा आशीर्वाद आहे ना. देवाच्या आशीर्वाद थोडं एवढं चालतो का आपण? 40 किलोमीटर चालायचं 73 वयामध्ये. मग त्याचं काहीतरी आहे ना आपल्याला. तेवढं आहे. लोक म्हणतात देव नाही आहे पण देव आहे ना. तसं तरुण लोक पोरांना घराना वारीना आता तुम्ही एवढ्या वयात चालताय मानलं पाहिजे तुम्हाला. नाही काही नाही, काही तकलीफ होत नाही मला. काही नाही. घरात कोण वारकरी संप्रदायाचं वातावरण कसं होतं काय? आमचे आजा होता, आजा वारकरीच होता. आमचे वडील बी वारकरीच होते. आणि आता आमचे आजा वडील गेल्यानंतर आता मग ते त्यांची धोर आम्ही सांभाळली. आता ही आपल्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत पुरं करायचं आपल्याला ही. आणि ही आता विना म्हणजे तुम्ही पहिल्यापासून घेत होते का तर इथं आल्यावर जबाबदारी दिली तुमच्याकडे? नाही. आता मी बाकीच्या आमची विना 7-8 वर्षापासून शिवाजी महाराजांचं दिंडी चालू झाली. त्याच्या अगोदर मी बिगर विनाचं चालायचो. पण आता ही दिंडी आमची चालू झाल्यापासून तेव्हापासून हा विना माझ्याकडे आला. आणि तसा तो विनाचा मी मान राखला बा. घेऊन जायचं आणि परत रिटर्न घेऊन जायचं बा असं. बरं. आणि आता हे विना म्हणजे तुम्हाला वाटलं का त्यांनी सांगितलं तुम्ही विना? नाही. मंडळाने आपले जे पंचकोश पंच आहे त्यांनी आपल्याला विना दिला का बा विना तुम्ही घ्या आणि चालवा. आणि असं तेव्हा त्यांनी दिलाय तो आपल्याला. आपण काय होऊन घेतला नाही. बरं. दिंडीत चालताना आता विनेकराकडे काय जबाबदारी असते म्हणजे थोडक्यात? काय जबाबदारी काही नाही. आपलं काकडा करायचा, सकाळी उठायचं लवकर 4ला उठायचं, काकडा करायचा आणि दिवसभर आमच्या भजनी मंडळावर त्या भजनं म्हणत चालायचं. देवाचं नाम घेतं. रस्ता केव्हा संपवतो कळतही नाही. आणि जर नामस्मरण नसेल तर किती चलन माणूस तो? नाही, ते उरावर येतो तो रस्ता केव्हा संपल केव्हा येईल असं होतं. पण देवाचं नाव घेत चालल्यावर तो रस्ता केव्हा संपवतो कळतही नाही. बरं. आणि आता जोडीनी वारी किती वर्षांपासून? आम्ही आता 6-7 वर्षापासून करतो. 7-8 वर्षापासून येते ती माझ्या बरोबर. मी पण रिटायर झाल्यापासून आम्ही जोडीना करतो. पुढे सर्व्हिसला होती? मी नोट प्रेसला कामाला होतो. आता 15 साली रिटायर झालो. आणि त्या केल्यानंतर मी या वाऱ्या मग नंतर कंटिन्यू चालू केल्या. बरं. आणि आता इथून पुढं मुलं वगैरे कोणी करताय का? नाही, मुलगा घरीच असतो. एकच मुलगा आहे, तो घरी शेती बघतो, बाकीचं काम. बरं. धन्यवाद. बोला, नाव सांगा. जिजाबाई. बरं. आता ही 7-8 वर्षापासून तुम्ही वारी करताय. मग आता दिंडीत सोबतच असता का तुम्ही? नाही, मागं मोर होतो ना तेवढं. मग म्हणजे नाही म्हणजे तसं म्हणजे कधी गाडीत असता का तुम्ही बसता का असं काही? नाही गाडीत नाही बस. अजिबात नाही बसत? अजिबात नाही. इडून तिडून पाहिजे एवढं चालवतं? हो. मग आहे चढवतो मग. आणि कसं मग एक प्रकारे आनंद कसा घेता रस्त्याने? आनंद एकदम व्यवस्थिशीर आहे, मस्त आहे, चांगलं आहे एकदम. दिंडीत कशी सोय? चांगली आहे सोय दिंडीचं पण. खाण्यापिण्याची एकदम व्यवस्थिशीर आहे. काहीच नाही, प्रेमान आहे सगळं व्यवस्थिशीर, काहीच नाही. आता 7-8 वर्ष चालू झालंय. तिथून माग कसं वाटत होतं घरी? आता हे एकटे जायचे नाही, मग करमत नव्हतं घरी. पोरं शेती पोती पावा लागायची माग पोरं. ती जबाबदारी होती तुमच्याकडे थोडक्यात. आता पोरं मोठं झाले त्याच्यामुळे वाऱ्या करायला लागलो. आता 1 वर्ष असं म्हणलं कोणी बसा घरी नका जाऊ, जमणे का नाही ना. मग देवाची वड लागते ना पंढरपूरला. मग मायबाप भेटायसाठी आई वडील मग वर्षभर रुक रागन. मग बरं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.